राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची बंगल्यावरती 6 तास भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आपल्यासोबत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्यांनी भेट घेतली आहे, पण भाजप नाराज आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बिहारमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी हरवलं होतं भाजपला, याचा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये राग आहे असं पण कळतंय। काय नेमकं घडतंय? असं आहे, राजकारणात कोणी कोणाचा पराभव केला म्हणून त्याचा राग धरायचा नसतो, त्याला जिंकायचं असतं, त्याला अपघ्यामध्ये घ्यायचं असतं, अपघ्यामध्ये ओढायचं असतं। आता तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघतोच आहे ना की जे आमच्या विरुद्ध निवडून आले त्यांना आपण पक्षात घेतलंच ना, असं मोठं मन राजकारणात ठेवावं लागतं। तर कदाचित राष्ट्रवादीनी त्यांच्याशी भेट घेऊन भविष्यामध्ये प्रशांत किशोरजी हे राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत आमच्या महायुतीला मदत करण्याची भूमिका घेऊ शकतात, आणि म्हणून आज आपण त्यांचा विरोध करण्यात काय तात्पर्य? आणि ती भेट हे त्यांची व्यावसायिक भेट आहे, हे काय राजकीय युती अलायन्स करण्याची भेट नाही आहे। मला वाटतं की त्यांनी या अगोदर ज्या सेवा विविध राजकीय पक्षांना राजकीय निवडणुकीच्या दृष्टीने दिल्या, त्यासाठी ती सेवा घेण्यासाठी ती भेट असू शकते। नक्कीच, पण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की त्यांना नियुक्त केलंय की नाही हे मला माहीत नाही आहे। यावरून बरंच राजकारण राजकीय टीका टिप्पणी पण होते। अंजली दमनिया म्हणतायत की त्यांना कदाचित दूर ठेवण्याचा प्रयत्न असेल किंवा ते भाजपवासी होणार असतील म्हणून ते अशी पद्धतीनं बोलत असतील। नाही, एका गोष्टीच्या संदर्भात मी स्पष्टता आणतो। व्यावसायिक, उद्या एखाद्याचं दुकान आहे, ते दुकान हे काँग्रेसच्या मतदाराचं, काँग्रेसच्या उमेदवाराचं किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं आहे म्हणून आपण त्या दुकानात जात नाही का? एखादा डॉक्टर आहे, कदाचित तो डॉक्टर हा एखाद्या राजकीय पक्षाच्याशी संबंधित असू शकतो, पण मला वाटतं की असं बघितलं जात नाही। आपणही बघितलं की विवाह, मग पक्ष बघून जागा का? एक विवाह हा राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचा उपवर्ग आणि वधू राष्ट्रवादीची होती, मग आपण असं म्हणायचं का? म्हणून राजकारण राजकारणाच्या जागी व्यवसाय, संबंध, मैत्री यामध्ये मला वाटतं की राजकारण आडवं येता कामा नये। तुम्हाला माहिती आहे, आणि ही शिकवणूक माननीय मोदीजींनी दिली। स्वतः माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर माननीय मोदीजी बारामतीला गेले, आणि तो प्रसंग मला अजूनही आठवतं की त्यांनी पवार साहेबांना गुरुस्थानी मानलं। त्यांच्या भाषणामध्ये पवार साहेबांची स्तुती होती। तर राजकारणामध्ये एवढं मोठं मंत्र ठेवावं लागतं, इतकं संकुचित होऊन जर राजकारण आपण भविष्यात करायला लागलो तर त्यातून राजकारणावर सामान्य माणसांचा जो विश्वास कमी होत चालला तो अजून कमी होईल। नक्कीच, पण एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढलेल्या आहेत। आज त्यांनी पीएमची पण भेट घेतली सर्व खासदारांसोबत, जे शिवसेने ठाकरे पक्षाचे खासदार होते त्यांच्यासोबत स्नेहभोजनसुद्धा केलं। आता प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाल्याची माहिती मिळते। भाजपला कुठेतरी दोन्ही पक्ष संदेश देऊ इच्छितात की आम्हाला हलक्यामध्ये घेऊ नका। असं आहे, कोणाच्या भेटीने कुठं कोण जेवलं यावरून कोणताच पक्ष कमजोर होत नाही। पक्ष कमजोर तेव्हाच होतो जेव्हा तो आपल्या कार्यकर्त्यांना विसरतो। कार्यकर्ता हा त्या पक्षाचा आत्मा असतो, आणि नेते आणि जनता यांच्यामधला खरा सूत्र किंवा त्यामध्ये कार्य करणारा जो असतो तो कार्यकर्ता। जेव्हा कार्यकर्त्याला आपण विसरतो तेव्हा नेता आणि जनता यामधला जो संबंध आहे तो तुटतो, आणि जशी आकाशात उडणारी पतंग आहे, धाग्याशी नातं तोडल्यावर ती उडताना दिसते, पण धाग्याशी नातं जेव्हा तोडते तेव्हा मात्र तुमच्या लक्षात येईल की ती पतंग मग खालती येते, जे काँग्रेसच्या बाबतीत झालं। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला कोणत्या पक्षाने कोणाची भेट घेतली यावर भारतीय जनता पार्टीचं भविष्य किंवा निवडणुकीचा जय पराजय अवलंबून नाही। कार्यकर्त्यांशी तुम्ही कसे वागता, जे पक्षाचे निष्ठावान आहे त्यांच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। तुम्ही पण त्या निष्ठावंत आहात, पण अजून तुम्हाला बाहेर ठेवण्यात आलं, बरीच चर्चा त्याबद्दल पण आहे, आणि तुमच्या मंत्रिपदाबाबत पण चर्चा आहे की पुन्हा तुम्ही मंत्री होणार आहात। काय नेमकं घडतंय? मी पदासाठी कधी काम केलं नाही, नाहीतर अन्यथा आम्हीही 15 वर्ष विरोधात बसलो होतो आमदार म्हणून। तर आम्ही कधी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या सोबत गेलो का? आम्हाला तेव्हा म्हणायचे की या तुम्ही आमच्या पक्षात, तुम्हाला मंत्री बनवतो, पण आम्ही या पक्षात सत्तेसाठी थोडी आलो, आम्ही सत्यासाठी आणि विचारासाठी आलो। आता प्रश्न राहिला
की मंत्रिपद भविष्यात दिल्या जाईल दिल्या जाणार नाही, भविष्यात पद असेल नसेल याची चिंता मी करत नाही, जशी देवाची इच्छा. नाही, पण तुम्ही मागणी करता धानाचा बोनस द्या, तो देखील देत नाही सरकार. मग कसं काय पाहायचं याकडे? सरकार दुर्लक्ष करते. काय धानाचा बोनस तर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला दोनच आकडे सांगतो. अहिल्यानगरमधली कर्जमुक्ती आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या कर्जमुक्तीची रक्कम पाहिली तर कितीतरी पट त्या भागाला आपण फायदा देतो. आमच्या जिल्ह्यामध्ये वीज माफी जी तुम्ही केली 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत, त्याच्यामध्ये आम्हाला वर्षाचा 49 कोटी फायदा आहे. आणि एकट्या अहिल्यानगर सोलापूरला 2-2 हजार कोटीचा फायदा आहे. मग धानाचा बोनस देताना ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की वैधानिक विकास मंडळ तुम्ही रद्द केला, नक्षलवादी भत्ता आमचा रद्द केला, धानाचा बोनस परिणाम काय झाला, नक्षलवादी भत्ता बंद केल्याबरोबर आता चंद्रपूर इंजिनिअरिंग कॉलेजच्या अनेकांनी बदल्या मागून घेतल्या. का तर त्यांना याची जाणीव झाली की इथं आम्ही शिकवायला आलो तरी त्याचा उपयोग नाही आहे. 3 अधिकारी चालले गेले, कोणी यायला तयार नाही आहे. आणि ज्या चंद्रपूरमध्ये आम्ही GSDPमध्ये आमचं योगदान 57,000 कोटीचं आहे, आम्ही टार्गेट केलं 1,06,000 कोटीपर्यंत जाण्याचा, आम्ही वीज देतो. आणि तुम्ही आता नवीनच सूत्र सुरू केलं की इथं मुंबईला पाणी पाहिजे म्हणून इथचं वनक्षेत्र चाललं तर तुम्ही त्याला पर्यायी जागा चंद्रपूरमध्ये देता. म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी वन आहे, पुन्हा फॉरेस्ट वाढवायचं तिथं. अरे पर्यायी वनीकरण करायचं असेल तर तुम्ही बाकी जिल्ह्यात करू शकता ना. आता हा जो भाग आहे तर मी पदावर असतो तर मी मंत्रिमंडळात हे विषय मांडायचो, पदावर नसेल तर सभागृहात मांडेल. पण मी जनतेने मग निवडून दिलं तर निश्चितपणे जनतेचे प्रश्न मांडणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी नफा नुकसानीची चिंता करण्याचं काहीच कारण नाही. चंद्रपुरात प्रचंड प्रदूषणाच्या तक्रारी येतात. तुम्ही पंकजाताई मुंडे यांच्या कानावर पण हा विषय घातलेला आहे, पण काय झालं त्याचं? नाही, काही गोष्टी केल्या जात आहे. मी सन्माननीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवजींना विनंती केली की NGTचं एक न्याय्य जे कोर्ट आहे ते नागपूरमध्ये द्या. आता पुण्याला आहे, प्रदूषण जास्त आहे, खूप त्याच्यानी नुकसान होत आहे. तर या संदर्भात आम्ही विधिमंडळाची लढाई लढतो आहे आणि भविष्यात कायद्याची लढाई लढणार आहोत. तर मला वाटतं की टप्प्याटप्प्याने, असंही एका दिवसात तर कोणती गोष्ट होत नाही. पण कागज मी जसं जनरेशन कंपनी आमची थर्मल पॉवर स्टेशन आहे त्यांच्याशी चर्चा केली की तिथं कोल हँडलिंग जे केलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं स्टॅच्यू आहे, वरतून तुम्ही उघड्यावर कोळसा नेता, ती डस्ट तिथं पडते. मी रागावलो, म्हणतं छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने जर तुम्ही अपमान करता, याद राखा हे तर निश्चितपणे वागणं मी घेऊन आलो, त्याची प्रतिकृती माझ्याकडे अजूनही आहे. त्यामुळे असं करायचे धंदे करू नका. मग त्यांनी मान्य केलं की नाही आम्ही ते जे आहे ते बंदिस्त याच्यात करू. लोकांच्याकडे पांढरे कपडे तिथं घालताच येत नाही, इतक्या बाहेर तुम्ही कपडा ठेवा. म्हणजे मी खरं तर तेव्हा विधानसभेत गमतीने म्हटलंही होतं की जॉर्ज बुश ते ओबामा हा 8 वर्षाचा प्रवास होता. आमच्याकडे रात्री जॉर्ज बुशला झोपवान 8 तासांनी ओबामा घेऊन जा. हा रंग म्हणजे इतका काळा तिथं इतकं प्रदूषण आहे. नक्कीच. OBC आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे. वडेट्टीवार यांनी त्यांची वेगळी यात्रा काढली. एक तर त्यांचं स्टेटमेंट आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आहेत, एकतरी OBC उपमुख्यमंत्री असायला पाहिजे. यानंतर त्यांनी वेगळी यात्रा काढली, काँग्रेसने एक वेगळी यात्रा काढली आणि बँगलोरला जे अधिवेशन झालं OBCचं त्या ठिकाणी वडेट्टीवार गेले नाहीत. या सगळ्या राजकीय घडामोडींकडे कसं पाहता? आता मला त्यांचं एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. अरे आम्ही देशाचा पंतप्रधानच OBC केला. तुम्ही एकदा तर म्हणा की आम्ही OBC पंतप्रधान जे आहे त्यांनाच पाठिंबा देऊ, असं त्यांनी एकदा तर म्हणावं कमीत कमी. इथं उपमुख्यमंत्री पद काय मागितलं का तुम्ही? देशाचे पंतप्रधानच OBC आहे, त्यांना पाठिंबा द्या. मग ती भूमिका घ्या. तुम्ही पाठिंबा देता श्रीमान राहुल गांधींना, जे म्हणतात की मी जनेऊधारी ब्राह्मणू, मग त्यांना पाठिंबा का देत आहे? माझा प्रश्न आहे. आता OBC समाजाच्या साठी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये असणारं सरकार हे मनगळून काम करत आहे. आमचे अतुल सावेजी काम करत आहे. तर मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की
मंत्री उपमुख्यमंत्री दिल्याने प्रश्न सुटणार नाही. या अगोदर सुद्धा मराठा मुख्यमंत्री अनेक होते, म्हणून कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात एकही गरीब असा मराठा समाजाचा परिवार राहिला नाही. आता पंडित नेहरूजी असेल, काश्मीरी पंडित होते, पण त्याच काश्मीरी पंडित असणाऱ्या नेहरूजींना त्यांच्या पक्षाला काश्मीरमधून जेव्हा पंडित विस्थापित झाले तेव्हा काहीच करता आलं नाही. त्यांना लाखो पंडितांना काश्मीर सोडावं लागलं, आणि म्हणून जातीचा प्रधानमंत्री आहे म्हणून ती जात सुरक्षित आहे, जातीचा मुख्यमंत्री आहे म्हणून त्या जातीची खूप प्रगती झाली आहे असं म्हणण्याचं काही तात्पर्य नसतं. एक शेवटचा प्रश्न आहे. CJP राज्यामध्ये नवीन आंदोलन चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करण्याची माहिती आहे. यानंतर जरांगे पाटील सुद्धा आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे. आज प्रवीण दरेकर यांच्यावर त्यांनी अगदी खालच्या भाषेमध्ये टीकासुद्धा केलेली आहे. सरकारच्या अडचणी वाढत आहेत. नाही, अडचणी आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे. फक्त आंदोलनाचा विषय काय हे महत्त्वाचं असलं पाहिजे, आणि ते आंदोलन पूर्णपणे हे तर्कसंगत असलं पाहिजे. आंदोलनाची भूमिका ही फक्त माननीय पंतप्रधान महोदयांना किंवा भारतीय जनता पार्टी यांना टीका करण्यासाठी असेल. लोकांनी ज्या पक्षांना निवडून दिलं नाही, प्रचंड खोटं बोलल्यावरही निवडून दिलं नाही, EVM मशीनवर वारंवार दोष टाकायचा, आणि जेव्हा आता 2 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत झाली तेव्हा मात्र तो भारतीय जनता पार्टीचा पराभव असं सांगायचं. तर असे 7 अजूबे इस दुनिया में 8वें अजूबे काँग्रेस वाले. तर तेव्हा मात्र आम्हाला एवढीच फक्त चिंता आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करायला कोणालाही नाही, पण त्याचे विषय तर्कसंगत असले पाहिजे. जाती जातीमध्ये, समाजामध्ये दुही, देशामध्ये राज्यामध्ये संघर्ष, देशामधल्या अखंडतेला अडचण येईल असे विषय, किंवा देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या माननीय पंतप्रधान महोदयांबद्दल अतिशय निम्न स्तरावर चर्चा करणे. शेवटी पंतप्रधान महोदयांचा अवमान जेव्हा तुम्ही करता तेव्हा तो एका व्यक्तीचा नाही आहे, तो या देशाच्या त्या 29 कोटी मतदारांचा आहे, ज्यांनी एका विश्वासाने पंतप्रधान महोदयांना निवडून दिलं. आणि मग तुम्ही 29 कोटी मतदारांचा जर अवमान कराल आणि आंदोलनाचा विषयी तर्कसंगत नाही, तर मग मात्र त्या संदर्भामध्ये जनतासुद्धा अशा ठिकाणी काही दिवस हे सहन करतं, पण नंतर मात्र अशा विषयाला कोणीही पाठिंबा देत नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली मतं या ठिकाणी मांडलेली, आणि जनता अशा आंदोलनाला पाठिंबा देत नाही असं सुद्धा सुधीर भाऊ म्हणतात. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.